तर राजश्री शिरवडकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी आहे। उमेदवारी रद्द करण्यासाठी ठाकरेंच्या सेनेचे हे पत्र आहे। SRA सदनिकांमध्ये घोटाळा केल्याचा ठाकरे सेनेचा आरोप आहे। भाजपच्या उमेदवार राजश्री शिरवडकर वॉर्ड क्रमांक 172 मधून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्यावर मात्र भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। या संदर्भात विविध शासकीय तपास यंत्रणा यांच्याकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत। राजश्री शिरवडकर यांची उमेदवारी रद्द करावी अशी मी मागणी केलेली आहे। बरं, आता ही मागणी का केली याच्या मागची कारण अशी आहेत की यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। असा भ्रष्ट उमेदवार भारतीय जनता पक्षाने द्यावा हे नवलच। कारण की भारतीय जनता पक्षातले नेते मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार आहोत, पण त्यांनी भ्रष्टाचारीच व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे। तर राज्यकर्त्यांचं प्रेम हे राज्यावर असावं, सत्तेवर नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्यापोळ झाला की हात वर करायचे। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हा थेट निशाणा साधलाय। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं कामा नये। सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे। आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत। दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत। जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का? त्यांच्या नागरिकांसाठी ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात। राज ठाकरेंनी मुंबई महापौराबाबत भाष्य करताना दोन्ही भाऊ एकत्र का आले याचं कारण मुलाखतीत स्पष्ट केलंय। मुंबई वेगळी करणं ज्यांची इच्छा ते केंद्रात आणि राज्यातही आहेत, महानगरपालिकांमध्येही तेच सत्तेत आलेत, तर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही, म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत असं राज ठाकरे म्हणालेले आहेत। त्यांची दोघांची खरं तर ठाकरे बंधूंची ही आज मुलाखत घेण्यात आली। नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार, हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत। जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत, आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे हतबलतेने पाहणं हे मला असं वाटतं हे काही आमच्याकडनं होणार नाही, आणि म्हणून आम्ही एकत्र आलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।